जाऊ दे. तेच कढीपत्ता घेऊन जाते म्हणजे पोह्यांचा कार्यक्रम आहे. प्रिया, अगं झाली का काम? हा उरकतेच आहे. बोल ना गणिकू. काही नाही अगं, ही कढीपत्ता घ्यायला आली जरा. हा का, मग घेतला का? हा घेत होती पोहे करायची वगैरे. हा मग लिंबू घ्यायची की. लिंब नाही ना त्याला, लई बारीक बारीक आहे अगं. हा पिकले नसतील ना अजून. हा तेच म्हटलं फक्त कढीपत्ताच घेऊन जा. हा 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 काय ग बाई, किती काम करते ग तू. अगं करावं लागतं, आता मी नाही करणार तर कोण करीन. बाई मला ना तुझ्यासारखी अशी कामं करावं नाही लागत. माझ्या नवऱ्याने ना घरी नोकर बिकर लावलेली येतं, मला त्रास नाही व्हावा म्हणून. नाहीतर तू काम करू बरोबर बघ तुझे हात पण कसे झालेत. अगं काही नाही, मला आवडतं काम करायला म्हणून मी काम करते. नाहीतर हे पण म्हणले तर कुणी नोकर बिकर ठेवू काय, म्हणलं नको नको कशाला. काय बाता मारती तू. तुझा नवरा शेतात काम करतो हे करतो आणि तो म्हणणार का बाई तुला हा नोकर ठेवू का हे करू. बघ गळ्यात तरी काय आहे का तुझ्या फुटका मणी नुसता, ते बी नकलीच असन, हातातलं नकलीच असन. माझ्या नवऱ्याने बघ माझ्यासाठी किती काय काय केलंय. त्या नवऱ्याने काय केलं ग तुझ्यासाठी. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला तसे. झाले 4 वर्ष झाले. आणि त्यामध्ये काही केलं पण नाही तुला. हा माझ्या लग्नाला 2 वर्षच झाली तर बघ सोना नाण्याने कशी भरले मी. कसं काय घेतलं तुझ्या नवऱ्याने एवढं. चल तिकडं सांगते तुला. बोल. सांग ना कसं काय घेतलं तुझ्या नवऱ्याने. माझ्या नवऱ्याने काहीच नाही केलं अगं माझ्यासाठी. हे सगळं मी बापाकडून घेतलेलं आहे, हिस्सा मागितला प्रॉपर्टी मधला. पण मग त्यांनी बरं दिलं तुला. अगं जेवढा मुलाचा हक्क असतो ना तेवढा मुलीचा पण हक्क असतो. आणि महागायला काय जातंय मग. हा आणि हे बघ तुझी परिस्थिती पण चांगली नाहीये, मी बघते एवढ्या दिवसापासून. मग तू पण तुझ्या घरी माग हक्क.